एवढा आनंद मिळाला आहे. आनंद आहे शब्दात सांगू शकतो. हा आनंद आम्हाला तुम्ही जो मिळून दिला त्याच्याबद्दल आम्ही तर रामचंद्र त्या ठिकाणी असणारे वैकुंठाच्या ठिकाणी गेले. वैकुंठाला गेले. जाता जाता देवऋषीचा उद्धार केला. जे जे आले त्यांची असणारी सेवा घेतली, पूजा केली, प्रत्येकाचा उद्धार केला आणि ज्याच्या ठिकाणी ज्याची इच्छा आहे तशा ठिकाणी त्या ठिकाणी सोडलं. पण नागबाबांनी सांगितलं श्रोते काय त्या ठिकाणी आक्षेप घेतील, काय वाटेल श्रोत्यांना, काय संशय श्रोत्यांच्या मनामध्ये. ब्रह्मचर्य व्रत निज धामा गेला श्रोत्यांना प्रश्न पडला ना. पण त्या ठिकाणी नाथबाबांचे विचार किती महान आहेत. आता किती वर्षापूर्वी लिहिलेले हे गणित. पण त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी प्रश्न त्यांच्या डोक्यात आले की श्रोत्यांना हा प्रश्न पडल. आपल्याला किती झाले प्रश्न पडला. काय वाचलं सरांनी की जाता जाता ब्रह्मचार्य व्रताचं धारण केलं. दिव्य देह धारण करण्याच्या अगोदर वर गेली होती. ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले होते की जाता जाता ब्रह्मचार्य व्रताचं धारण केलं, दिव्य देह धारण केला आणि वैकुंठाला प्रभू रामचंद्र गेले. मग ब्रह्मचार्य व्रताचं धारण का केलं हा प्रश्न कुणाला पडल. या नांदोरच्या श्रोत्यांना पडल. ते हुशार. मग त्याच्यावर त्या ठिकाणी नाथबाबा आता काय सांगू लागले. काय कारण आहे व्रत धारण करण्याचे, ब्रह्मचार्यत्व धारण करण्याचे हे सांगा आम्हाला. असा श्रोत्यांनी प्रश्न कुणाला केला. त्या असणाऱ्या नाथबाबाला केला आणि नाथबाबांनी पुन्हा त्या प्रश्नाचं उत्तर काय देऊ लागलेले. नाथबाबांनी सांगितलं तुमचा प्रश्न आहे ना, तुम्हाला निराश करणार नाही. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून नाथबाबांनी त्याचं उत्तर श्रोत्यांना काय सांगू लागलेले पुढं. त्या ठिकाणी संशय आला, शंका आली. दुपारची वेळ आहे, जेवढे वगैरे झाले असतील काही श्रोते झोपले असतील. ही वेळ होतीये झोपायची. मग सावध होऊ नका का म्हणले. झोपले असतील काही. मग तुम्ही झोपू नका, सावध व्हा. आणि जरी कोणी झोपलं असलं तर शेजाऱ्याला उठवा. तसे तर नाही झोपणार समजा. मग एखाद्याला गाड ओरड पंख्याची हवा, गोड आवाज, सरांचं वाचन आणि गोड आवाजामुळे त्याला डुकली लागू शकते. पण तशी डुकली या ठिकाणी लागल्या. सावध व्हा म्हणले. आणि ते ब्रह्मचार्य व्रत का धारण केलं हे नाथबाबा पुढे सांगते. पुढे बघा जाता वेळेस पुन्हा पुढचं निवेदन आहे. आपल्याला 84 लक्ष एवढी आहे पण त्याला अवतार आहे. बंधालाही अवतार आहे. आपल्याला कळत नाही आपण पुढे कुठल्या असणार एवढे मध्ये जन्म घेणार आहे. पुन्हा कुठला अवतार आपला होणार आहे. पशु होणार आहे, पक्षी होणार आहे का, काही हिंस्र प्राणी होणार आहे का, राक्षस होणार आहे का, काय होणार आपल्याला त्याचं ज्ञान नाही. पण भगवंताला ज्ञान आहे. नाथबाबांनी सांगितलं श्रोत्यांना वाटेल की ब्रह्मचार्य व्रत धारण का केलं तर या असणाऱ्या अवतारामध्ये एक पत्नी, एक
जबानी आणि एक बाणी हे व्रत धारण कोणी केलं? प्रभू रामचंद्राने या अवतारामध्ये त्या ठिकाणी केलं. पण पुढच्या अवतारामध्ये पुढचा श्रीकृष्णाचा अवतार धारण करायचा आहे आणि त्या अवतारामध्ये काय करायचे? 16,108 स्त्रियांबरोबर लग्न करायचे. कालच्याच अध्यायामध्ये सांगितलं ना, जांबुवंताला सांगितलं, जांबुवंता तुझी इच्छा पूर्ण करेल. मग काय इच्छा पूर्ण होणार? जांबुवंता बरोबर युद्ध म्हणजे लढाई कुस्ती. मला युद्ध कुणाबरोबर? जांबुवंता बरोबर खेळायचे आणि ती जांबुवंती त्याची मुलगी अस्वलाची मुलगी अस्वली तिच्या बरोबर लग्न करायचं. कारण त्याचं पुन्हा पडे ना पुढं. मग ज्या ज्या असणाऱ्या स्त्रियांनी पाठीमागे तुम्ही बघितलं, ज्या ठिकाणी हनुमानजी गेले होते ते पलंग फुका आला आणि त्यानं पलंग वरला आणि भगवंत बसल्याबरोबर तो पडला. मग त्या असणाऱ्या स्त्रीची जी इच्छा होती ती कुठं पूर्ण करायची? कृष्ण अवतारामध्ये. ज्या ज्या स्त्रियांनी ज्या ज्या असणाऱ्या साधकांनी ज्यांनी ज्यांनी तपश्चर्या केली त्या प्रत्येकाची इच्छा कुठल्या अवतारामध्ये पूर्ण करायची? पुढच्या कृष्ण अवतारामध्ये 8व्या अवतारामध्ये पूर्ण करायची. म्हणून ब्रह्मचार्य व्रत धारण केलं. कारण पुढे आता काही ब्रह्मचार्याचा संबंध नाही. या अवतारामध्ये एक पत्नी एक वाणी आणि एक जबानी. पण कृष्ण अवतारामध्ये जबान बाण काय संबंध काय संबंध आहे का? नाही. आव त्या ठिकाणी कर्णाचा रथ फसला. कर्णाचा रथ फसला, चाक मोडलं. तो असताना निक्षत्रिय झाला म्हणजे त्याच्या हातामध्ये शस्त्र राहिलं नाही. खाली आणि अर्जुना काय ठरलंय? मी जे सांगत ते करायचं. साध्याचा शब्द म्हण लावण सोड ह्याच्यावर अर्जुनाला देव त्याच्या हातात माझं शब्द वचन काय ठरलंय काय सकाळी? माझा फक्त मी सांगत ते करायचं. लाव धनुष्याला बाण लावला आणि कर्ण मारला. पण कर्णाने त्या ठिकाणी त्याला सांगितलं देवा तुझ्यापाशी कच्चं आहे कसा धर्म म्हणजे तुला जमलं का? त्या असणाऱ्या महान पोतेवर त्याचे त्या सभेमध्ये वस्त्र हरण झालं. द्रौपदीचं तवा कुठे गेला? आपल्या मान्यला 5-6 जणांना मारला तेव्हा हे ती आधर्म नाही. आधर्म काय वेगळा? ते आधर्म नाही झाला हे आधर्म झाला होय. कशाचा शब्द कशाचा काय? कारण हे त्याच्यामध्ये करायचंय पुढच्या अवतारामध्ये कृष्ण अवतारामध्ये त्या ठिकाणी करायचंय. म्हणून या ठिकाणी जे झालं तेच धारण केलं. तो शेवटच्या ब्रह्मचर्य व्रत धारण या राम अवतारामध्ये केलं. म्हणून जाता जाता ब्रह्मचर्य व्रत धारण केलं. कारण हे या ठिकाणी संपायचे पुढे कृष्ण अवतार व्हायचा म्हणून ते केलं. काय होते उल्हास थोर चित्राला